उर्मिला वहिनी, तुम्ही कार सेवेला 90 ला गेला होता का 92 ला गेला होता? बॅचलरला पण गेले ते दोनदा गेले मी. दोनदा गेला होता एकंदर. डॉक्टर होते ते त्यांच्याबरोबर एकदा गेले होते तेव्हा अलाहाबादला आम्ही उतरलो. बरोबर. गेलो म्हणजे आम्ही गेलो की उतरलो, त्यांनी माणिकपूरला उतरून घेतलं. ते मला आठवत नव्हतं, बरेच दिवस झाले ना. आणि त्या माणिकपूरला 2 ह्या आहे होत्या काय बरं गोडाऊन होतं कसलं तंबाखूचं. एकात पुरुष बसवले, आमच्या बरोबर बरीच माणसं होती. म्हणजे आम्ही रत्नागिरीच होतं असं नाही, भारत आलेली होती. आणि माझ्या बरोबर बायका पण होत्या 25 त्या पण होत्या माझ्या बरोबर. आणखी ती पण माणसं होती म्हणजे त्यांच्याकडच्या बायका पण होत्या. सगळे त्यांना उतरून टाकलं होतं त्यांनी. आणि त्यावेळेला मुलायम सिंग होता, तो म्हणाला का मी चिटपाखरू सुद्धा जाऊन देणार नाही अयोध्येत. तर मग आम्हाला तिथे माणिकपूरला उतरून घेतलं. त्या दिवशी आम्ही रात्री संध्याकाळी ह्याच्यात गेलो आणि रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी यांची मला चिठ्ठी आली कोणाची, कल्याण सिंग केतकर डॉक्टर. केतकर डॉक्टर म्हणाला आम्ही 5-6 जण इथं जातोय, आणखीन तर तुम्ही तुमच्या बायकांच्यापैकी कोणी येणार का असं समजून. आता परवा प्रत्यक्ष राम मंदिरची रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आता तुमच्या भावना काय त्याबद्दल? नाही, मला खूप आनंद झाला त्या दिवशी. आणखी सबन दिवसभर मी अशी बसून होते तिथे, टीव्ही मध्ये बघत होते काय चाललंय. आणि 22 तारखेला त्यांनी हे केलं ना, ते लालाची मूर्ती ठेवली. सकाळपासून ते बसून केलं. तुम्ही जे गेलात ते 90-92 मध्ये तुम्ही जी कार सेवा प्रत्यक्ष केली त्याचा मूर्त स्वरूपात ते राम मंदिर होतंय. त्यामुळे सगळ्यांच्या भावना आपण उचंबळून आलेल्या आहेत. तेव्हा आता भविष्यामध्ये हे अशा प्रकारचा परत हे न होता कायमस्वरूपी तुम्ही आता नवीन तरुण पिढीला काय सल्ला द्याल? नाही, कुठची गोष्ट हातात घेतली ती पुरी करा. आणखी हे भरू नका, काय घाबरू नका, आपल्या ह्याच्याशी प्रामाणिक राहा. आपला काय आपण हे केला होता त्याच्यात प्रामाणिक राहिला तर तुम्हाला ईश्वर यश देतो. त्यावेळेला भाषण झाली ना दुसऱ्या वेळेला, त्यावेळेला अहलाबादला आम्हाला उतरवलं होतं ते पहिल्या ह्याच्यात. मला दुसऱ्या वेळेला जे राम मंदिर बाबरी मशीद पडली ना त्या दिवशी मी तिथे होते. तिथे त्या आम्हाला सगळे आम्ही गेलो. त्यातली 4 दिवस आम्ही त्या ह्याच्यातनं राहिलो होतो. रामायण याचा सप्ताह होता, रामकथा सप्ताह होता. तर तो सप्ताह पुरा झाल्यावर त्यांनी म्हणाले तुम्ही हे सोडू नका, आमचे लोक येत आहेत इथे हे करायला. काय बरं त्या सप्त्या झाल्यानंतर म्हणून त्या मला खाली हे घातलेलं आणि वरती असं तंबू होते, काय तंबू मिळाले. त्यांनी बरेच आम्ही लोक होतो. दररोज आपलं सकाळ जायचं तिथे जाऊन हे करायचं. ते नेतील त्यांच्या ह्याच्याबरोबर जात असो. आणखीन तिथे हे करत घोषणा देत भजन करत असं जात होतो. आणखीन त्या दिवशी आदल्या दिवशी मला आठवता येते म्हणजे असं की अटल बिहारी वाजपेयी, नंतर आपले आत्ताचे नेते हे अडवाणी होते. अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, आणखीन 2 लोक होते आपल्या, मुरली मनोहर जोशी वगैरे. आणखी त्यांनी तिथे भाषणं केली. आणि त्याला मी खाली बसून मुद्दाम ऐकलं, पण त्या दिवसा मला समाधान झालं नाही. मी म्हटलं काय हे सांगतात आम्हाला, तुम्ही फक्त लोकांचंच ऐका, हे आमच्या लोक जे असतील ते सांगतील ते ऐका तुम्ही त्याच्यात हे करू नका. आणखीन तुम्ही आंघोळ करून 8 वाजताच तयार होऊन हे ह्याच्याबरोबर या रॅली बरोबर, म्हणजे आपले मोर्चा जायचा आहे त्याच्याबरोबर. आणि ती मुरघर कशाला वाळू व्हायची, काय होत नाही आणि काही नाही. रोज 4 दिवस आम्ही जातोय, तिथपर्यंत जायचं परत यायचं, तिथपर्यंत जायचं ते परत यायचं. मग ते आदल्या दिवशी काहीतरी ते म्हणत होते ती बाबरी मशीद आहे ती दाखवली होती कुठेतरी. आणि तिथे ते हे खडवत होते नंतर. आणि ती पडल्यानंतर दुपारचं काहीतरी असं 4 वाजता का भराभर
गाड्या जायला लागल्या कसल्या माहितीये पोलीस. अशा ह्याच्यासारख्या ह्यांना नाही मिलिटरीच्या असतील. ambulance. नाही हे जखमी बिखमी हा, होते ना, हा. त्यांना नेण्यासाठी आणि ती हा ठाण 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 अशा पण आमच्या ते बाहेर नसले जात होत्या अशा आणि ते आणि सगळीकडे ओरडायला लागली बाबरी पडली बाबरी पडली बाबरी पडली असं आणि बायकांना बाजूला घ्या बायकांना म्हणजे मध्ये आमची लाईन असायची बरोबर. तर त्यांना आम्हाला बाजूला घेतलेली नाही तर शेजारच्या आम्ही ह्याच्यात गेलो आणि ते संध्याकाळपर्यंत ते चालू होतं काहीतरी ती बाबरी जमीन दोस्त झाला ढाचा. मशीद पडली पडली, होती हो. आणि त्यांनी ते सकाळी दुसऱ्या दिवशी म्हटलं आज हे आमच्या बरोबरचे लोक पण गेले निघून आणि संध्याकाळी रात्री चौकशी करायला म्हटलं काही नाही आपण दुसऱ्या दिवशी बघायचं. दुसऱ्या दिवशी मी तिथे थांबले आंघोळ केली आणि इथे मोठी लाईन लागली होती आणि तिथे त्यांनी रामलालाची हे घेऊन तिथे बांधून ठेवलं होतं त्याला म्हणजे किती संध्याकाळपर्यंत त्यांनी काम करून एवढंसं झालं असेल बरोबर. पण तेव्हा ह्यांना पुन्हा हे करता नाही पाहिजे म्हणजे इथे देवमलावट हे करून ठेवला की ते आपल्या जागा ताब्यात अडकवली त्याच्या अडकवले सगळे आणि त्याला इतके वर्ष लागले पुढे पण होता ना देर हुआ दुरुस्त हुआ खुदा के घर देर अंधेर नाही म्हणतात तसं. 92 सालची चालते हो आणि आता 24 23 31 वर्षांजवळ जवळ. नंतर तर म्हटलं मी त्याचे 7 वर्ष केले ते म्हटलं काय म्हणतात तर त्याचं होतच अगदी रामकृष्ण जप करत असे पण ह्या